आता तुम्ही देखील अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूरचे दर्शन एका दिवसात करू शकतात. रात्री दादरवरून ट्रेन पकडून सकाळी आम्ही अक्कलकोटला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेरच नाश्ता केला आणि मग रिक्षा करून स्वामींच्या मठाजवळ असलेल्या भक्त निवासला पोहोचलो. तिथे एक रूम घेतली, फ्रेश झालो आणि लगेच स्वामींच्या दर्शनासाठी निघालो. गर्दी कमी असल्याने शांतपणे लगेच दर्शन झाले. वेळ हातात असल्याने ठरवलं की आता गाणगापूरलाही जाऊया, म्हणून लंच केले आणि लगेच गाडी बुक केली. 2 तासामध्येच आम्ही पोहोचलो गाणगापूरला. कुठली वेळ न दवडता लगेच दर्शनासाठी गेलो. तिथेही गर्दी नव्हती आणि नवल म्हणजे दत्तगुरूंची मूर्तीच बाहेर काढलेली असल्याने असं वाटलं जणू देव स्वतः भेटायला आलेले. दर्शन झाल्यावर नदी किनारी संगमावर पण जाऊन आलो. मग थोड्या वेळाने परत अक्कलकोटसाठी निघालो. वाटेत मस्त एका टपरीवर चहा पिण्यासाठी थांबलो. एवढं करून सुद्धा फक्त 4 वाजले होते. तेवढ्यात अचानक मनात आलं की तुळजापूरलाही जाऊया. मग काय तीच गाडी परत तुळजापूरच्या दिशेने फिरवली. वाटलं तिथे तरी गर्दी खूप असेल, लांबच लांब रांगा लागतील. पण नशीब आमच्या बाजूने होतं. सर्व काही पूर्णपणे रिकामी होते आणि त्यापेक्षाही भाग्याची गोष्ट म्हणजे भवानी मातेचा अभिषेक होत असतानाच आम्हाला दर्शन मिळालं. तिथे प्रसाद घेतला, बांगड्या चढवल्या आणि पौर्णिमेच्या चांदण्याखाली रात्री 10 वाजता पुन्हा अक्कलकोटला परतलो. तिथे पोहोचल्यावर महाप्रसाद सुरूच होता. मग त्याचाही आस्वाद घेतला. खरंच कोणतेही प्लॅनिंग न करता एकाच दिवशी अक्कलकोट, गाणगापूर आणि तुळजापूर अशी 3 तीर्थक्षेत्रे भेटण्याचा हा दिव्य अनुभव आजवर कधीच मिळाला नव्हता.